झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक मध्ये आपलं स्वागत. सदरक्षणाय खल निग्रहणाय असं ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस दलातल्या एका अधिकाऱ्याला आज आमदारांनी तुंबळ मारहाण केली. या घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची आणि बरोबर कोण याबाबत दोघांनीही आपापलं समर्थन करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं त्या आमदारांना ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं अशा पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करावी इतका राग या आमदारांना का आला? राजकीय नेत्यांची सहनशीलता कमी होतीये का? आणि या घटनेतल्या दोषींवर खरंच कारवाई होईल का यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया आमदारांची दबंगगिरी या खास कार्यक्रमात. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखोक प्रश्न. आजचा रोखोक प्रश्न आहे, पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांना शिक्षा व्हावी का? या विषयावर रोखोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर. सुराडकर सर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर या चर्चेमध्ये मुंबईतून सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि त्याचबरोबर काही वेळामध्येच भाजपचे आमदार गिरीश बापट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण या चर्चेची सुरुवात करूया सुधाकर सुराडकर यांच्यापासून. सुराडकर सर, आपण बघितलं असेल जी क्लिप या ठिकाणी दाखवण्यात आलेली होती काही वेळापूर्वी, जी एका आमदारांनी रेकॉर्ड केलेली होती, त्याच्यामधला संवाद आपण बघितला, पण ती सुद्धा आपल्याला एक बाजू समजायला लागेल. पोलीस अधिकारी जे सांगतायत, जे APS सूर्यवंशी सांगतायत, ती दुसरी बाजू म्हणायला लागेल. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याचा उहापोह आपल्याला करावा लागेल आणि तो केला जाईलच. मात्र प्रथम दर्शनी या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे अधिकाऱ्याचं वर्तन आणि त्यानंतर झालेली मारहाण याविषयी तुमचं मत काय? दोन्हीचं समर्थन करता येणार नाही, कारण अधिकाऱ्यांनी फार संयमाने वागायला लागतं. कारण माझ्यावर बरेच प्रसंग आले जिथे बरेच अपमानास्पद वागणूक देण्यात येते, पण संयम ठेवून जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, कायद्याने भरपूर अधिकार दिलेले आहेत, अटक करण्याचे देखील अधिकार आहेत. फक्त एवढंच आहे की सभापतींना त्वरित कळवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून त्या मर्यादेत वागलं पाहिजे. इथे थोडंसं असं जाणवतंय की मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. बिलकुल, मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे, दोन्हीकडून दिसतंय सध्या प्रथम दर्शनी तरी. याविषयी अधिक तपासाअंती स्पष्ट होईलच. सचिन सावंत, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एक पोलीस अधिकारी इतक्या सगळ्या आमदारांची सदसद विवेक बुद्धी आणि त्यांचा संयम याला सुरुंग लावू शकतो, आपल्याकडच्या नेत्यांचा संयम कमी होत चाललाय असं या घटनेतून समजायचं का? एकंदरच अशा तऱ्हेचं जसं आमच्या सगळ्या नेत्यांनी देखील सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आणि त्याचबरोबर शरद पवारजींनी देखील सांगितलं की हा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत गंभीर आणि त्याचं निंदाच करावी लागेल. कारण लोकशाहीच्या परंपरेमध्ये अशा तऱ्हेचं जे वर्तन आहे ते अत्यंत चुकीचं आहे. कारण कायदा निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी कायदा हातात घेऊ नये हे निश्चितच म्हणावं लागेल. परंतु एकंदरच या भूमिकेमधनं जर पाहायला गेलं तर काही वर्जन दुसऱ्याकडचे देखील आहेत, यांची देखील आहेत. त्यामुळे आमची भूमिका जी असेल की पक्षातीतपणे ह्याचा विचार झाला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे चौकशी या संदर्भाची पूर्णता झाली गरजेचं आहे. कारण राम कदम असतील किंवा क्षितिज ठाकूर असतील, या दोघांनी ज्या तऱ्हेने बोललेले आहेत की त्यांनाही धक्काबुक्की झाली, किंवा त्या ठिकाणी 40-50 आमदार जे होते त्यांना कशा तऱ्हेने त्यांनी हावभाव करून दाखवले, हाही एक प्रकार असू शकतो. परंतु हे सगळं घडत असताना कायदा हातात घेण्याची मुभा निश्चितच आमदारांना दिलेली नाही, हेही गोष्ट तितकीच सत्य आहे. आणि त्यामुळे पूर्ण चौकशीअंती दोषींवरती कारवाई व्हावी ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि एकंदरच ह्या प्रकाराला जर पाहायला गेलं तर अजून दुसरा जो त्याचा आयाम आहे की मूलभूत ज्या तऱ्हेनं आमदारांच्या भावना असतील किंवा एकंदरच हा जो हेट्रेड प्रकार जो निर्माण झालेला आहे
त्याचं कारण काय आहे ह्याचं देखील मूल्यमापन करण्याची थोडीशी आवश्यकता आहे की अनेकदा जे लोकप्रतिनिधींना जर पाहायला गेलं तर त्यांची जी प्रतिमा असते किंवा त्यांच्यावरती ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा त्यांना जे 3-1 लाख लोक जे निवडून देतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं जे महत्व काय आहे या ह्याच्यामध्ये त्याचा देखील सन्मान ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी ज्यावेळेला निवडून येतात त्याचा अर्थ त्यांना सगळेच अधिकार मिळालेले आहेत आणि त्यांनी कशाही तऱ्हेने वागावं असंही नाही. त्या अधिकारांचा सन्मान त्याच वेळेला होईल ज्या वेळेला तुम्ही जबाबदारीने वागाल. त्यामुळे एकंदरच जसं सुराडकर साहेबांनी सांगितलं की यामध्ये दोघांच्याहीकडनं मर्यादा ओलांडलेली दिसते आणि ज्या तऱ्हेनं अधिकाऱ्याने देखील ज्या तऱ्हेचं वर्जन सांगतोय तेही तितकंसं सत्य आहे असं मला वाटत नाही. ज्या तऱ्हेने कदमांना धक्काबुक्की झालेली आहे हे मला वाटतं त्या सीसी फुटेजमध्ये देखील आलेलं आहे. त्यामुळे एकंदरच एकाच बाजूने हा विचार करून प्रत्येक सगळ्यांना म्हणजे एकाच व्यक्तीला काळं म्हणजे त्याला ब्लॅक कलरने रंगवणं हे मला वाटतं चुकीचं आहे. अगदी. मात्र सचिन सावंत, मूळ मुद्दा असा आहे की कायदा हातात घेण्याची वेळ आमदारांवर येते किंवा तशी भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न होते, आमदारांचा पेशन्स सुटतो, हे अलीकडच्या काही घटनांमधून सिद्ध व्हायला लागले असं तुम्हाला वाटतंय का? जर शपथविधीच्या वेळेचा अबू आझमींच्या शपथविधीचा प्रकार असो किंवा हर्षवर्धन पाटलांचा आणि पोलिसांच्या मध्ये झालेली ज्या घटनामध्ये घडल्या आणि त्यानंतर बरंचसं रामायण घडलं ती घटना असो आणि त्यानंतर आजची घटना असो, पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन या मुद्द्याकडे आपण वळण्या अगोदर नेत्यांमधला पेशन्स संपत चाललाय. अलीकडचे नेते हे गोष्टी सहन करू शकत. झी 24 तास एक पाऊल पुढे.